नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश. कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण अशा एका शेतकऱ्याला भेटणार आहोत, त्याची मुलाखत घेणार आहोत का जो 2021 ला मुंबईमधला एक चांगला जॉब सोडून 2022 ला गावाला आले. गावाला येऊन त्यांनी जी वडिलोपार्जित शेती ते करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एकदम यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण करून दाखवला. तर आज त्यांच्या प्लॉटवरती आपण उभे आहोत. पाहू शकता त्यांनी एक चांगल्या पद्धतीने त्यांचं शेतीचं नियोजन केलेलं आहे. त्या शेतकऱ्याचं नाव आहे सागर हाडवळे, गाव राजुरी. तर आज त्यांच्याकडून आपण ही संपूर्ण त्यांची शेती करण्याची पद्धत, शेतात नवनवीन प्रयोग करत असतात याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. आणि आज त्यांनी एक नवीन प्रयोग केलेला आहे जो मिश्र शेतीचा आहे. यामध्ये त्यांनी दुधी भोपळा केलेला आहे, कोबी केलेलं आहे आणि बीट या 3 पिकांची लागवड आपल्या शेतामध्ये केलेली आहे. आता त्यांच्याकडून आज सगळी माहिती आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर आपला परिचय आपल्या प्रेक्षकांना करून द्या. मी सागर सुदामा ढवळे, राहणार राजुरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. ओके. तर साधारणतः आपण ह्या प्लॉटवरती पाहतोय की आपण मिश्र शेतीचा प्रयोग केलेला आहे. हो. ओके. तर साधारणतः त्याबद्दल आपल्या शेतकऱ्यांना माहिती द्या. कशा पद्धतीने कोणकोणती पिकं लावलेत आणि किती अंतरावरती लावले? मी दुधी भोपळा 20x5 वरती लागवड केलेली आहे. गेल्या वर्षी पण आपण दुधी भोपळा लावला होता. 10x5 वरती लागवड केली होती गेल्या वर्षी. पण थोडं कसं आपलं 10x5 वरती जास्त दुधी भोपळा असं वेगवेगळे पीक आहे. जास्त जर त्याला हे असं रासायनिक खतांचा ऐवजी आपण जैविक किंवा सेंद्रिय खतांचा जास्त वापर केला तो जास्त काळ टिकतो. त्यामुळे काय होतं 10x5 वरती लागवड केल्यामुळे काय होतं जास्त गर्दी झाली का उत्पादन कमी भेटतं. म्हणून यावर्षी आपण 20x5 वरती दुधी भोपळ्याची लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण त्याच्या बाजूला एक 4.5 फुटावरती 3 बेड पाडलेले 4.5 20x20 दोन बेडच्या अंतर मध्ये आपण 4.5 फुटावरती 3 बेड पाडून घेतलेले आहे. त्याच्या बाजूला दुधी भोपळ्याच्या बाजूला कोबी लावलेला आहे आणि त्याच्या बाजूला बीट लावलेला आहे. ओके. तर आता हे मिश्र शेती करायचा उद्देश काय तुमचा, हेतू काय? मिश्र शेती करायचा उद्देश असा की कमी जागेत जास्त उत्पादन घ्यायचं होतं. त्याच्यासाठी आपण याचा हे केलेलं आहे. आणि दुधी भोपळा हा वेलवर्गीय पिकातलं वेलवर्गीय पीक आहे. बरोबर. आणि कोबी आणि हे कसं आहे हे शॉर्ट ड्युरेशन आहे. शॉर्ट ड्युरेशन आहे आणि कमी काळात जास्त उत्पादन देऊन जातं. बरोबर. एक 60 दिवसात ते काढायला येतं. हो. कोबी 55 ते 60 दिवसात काढायला येतो आणि बीट 60-70 दिवसापर्यंत काढायला येतं. बरोबर. तर आपण दुधी भोपळ्याची कोणती व्हरायटी लावली? मी दुधी भोपळ्याची नागो सीडचं हर्निश म्हणून व्हरायटी आहे ती लावलेली आहे. ओके. कोबी आपलं हे युरोटो म्हणून व्हरायटी ते लावलेली आहे. आणि बीट ऍडव्हान्टाचा लालिमा लावलेली. हो. ओके. साधारणतः आता हे क्षेत्र किती आहे? हे साधारण क्षेत्र 22 गुंठे आहे. 22 गुंठ्यामध्ये आपण 8,200 गाडी बिटाची लावलेली आहे आणि त्याच्यामध्येच 8,200 गाडी कोबीची लावलेली आहे. आणि बीट आपण 2.5 डबे लावलेले. 2.5 डबे म्हणजे किती ग्रॅम झाले ते? 2.5 डबे म्हणजे एक 100 ग्रॅमचा डबा आहे. 250 ग्रॅम लावलेला आहे. 250 ग्रॅम 22 गुंठ्यासाठी लावले आंतरपीक म्हणून. हो. ओके. तर साधारणतः आता आपण पाहतोय एक 5 फुटावरती आपण दुधी भोपळ्याची लागण केलेली. आता ते एक 1.5 महिन्यानंतर ते पूर्णपणे वेल त्याचे पसरले जातील आपण पाहतोय. आता दुधी भोपळा आपण लागवड करून कमी कमी 22 दिवस झालेले आहेत. कोबीची लागवड करू कोबी आणि बिटाची लागवड करून 1 महिना आणि 5 दिवस झालेले आहेत. म्हणजे त्याच्या आधी दुधी भोपळा लावण्याच्या आधीच आपण कोबी आणि बीट लावून घेतलेलं. कोबी आणि बीट दुधी भोपळा लावायच्या आधी आपण 15 दिवस आधी लावलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण पहिलं आहे ना दुधी भोपळ्याचं आणि बिटाचं रान पूर्णतः ओलं करून घेतलं होतं. त्याला तणनाशक मारून आपण त्याच्यावरती लागवड केलेली आहे. कोंबड खत आपण तिथं बॅगा बघतच असाल ते कोंबड खत आहे ना 100 फुटाच्या 2 दुधी भोपळ्याच्या लाईन आहे. त्याच्यामध्ये 100 फुटामध्ये 2 बॅगा कोंबड खताच्या भरलेल्या आहेत. आणि टोटल 13 बेड आहेत असे. त्याच्यामध्ये आपण 2 ट्रॉल्या शेणखत भरलेला आहे. शेणखत आपण पूर्णतः 3 महिने आणून कुजवलेलं होतं. त्याच्यामध्ये डिकम्पोजरचा बॅक्टेरिया टाकून आपण 3 महिने कुजवलं. त्याच्यानंतर आपण बेड भरलेले आहेत. आणि तेच कोंबड खत आपण दुधी आपलं कोबी आणि बिटाच्या पण याला कोंबड खतच पांगवलेलं आहे. ओके. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं रासायनिक? याच्या व्यतिरिक्त अजून मी तर याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वगैरे काही सोडलेलं नाहीये.
ओके. आणि रासायनिक खतं पण टाकलेली नाही, तुम्ही बघू शकता. कोणतीच बुरशीनाशक वगैरे काहीच नाही, वापरलं नाही? बुरशीनाशक आता त्या दिवशी फक्त मी आहे ना आता 1-2 दिवसापूर्वी आहे ना एक साधा आहे ना प्रोक्लेमचा आणि M45चा हात घेतलेला आहे. कोबीला, बिटाला आणि हा, म्हणजे तिन्ही याला पण. पिकांना एकत्रित घेतलेलं. तिन्ही पिकांना एकत्रित फवारणी घेतलेली आहे. ओके. M45 प्रोक्लेम आणि दोनच औषधं घेतली होती. ओके. साधारणतः आता हा किती दिवसाचा प्लॉट झालाय म्हटले? हा कोबी आणि बीट आहे ना तो आपल्याला 1 महिना आणि 5 दिवसात झालेला आहे. हम्म. आणि दुधी भोपळा हा आपला 22 दिवसात झालेला आहे. 22 दिवसात झाला. हो. ओके. आता हे बीट आणि कोबी कधी काढायला येईल? अजून महिन्याने? अजून 1 महिन्याने म्हणजे अजून 25 ते 30 दिवसानंतर कोबीचे हार्वेस्टिंग चालू होईल. हम्म. आणि त्याच्यानंतर 30 ते 35 दिवसांनी बिटाच्या हार्वेस्टिंगला येईल. ओके. आता याचा पूर्ण आपण पाहतोय कोबीचा आणि बीटाचा एक तुम्हाला पूर्णपणे एक बोनसच राहणार आहे, नफाच राहणार आहे. हो. म्हणजे मेन पीक तुमचं पाहायला गेलं तर ते मेन पीक दुधी आपला भोपळा. दुधी भोपळा आहे आणि सब पीक आपली कोबी आणि बीट आहे. बीट आहे. ओके. म्हणजे एक तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने नफा मिळवून देणार ही 2 पिकं तुम्हाला ठरतील. आणि हो. त्यानंतर एक 60 दिवसानंतर आपले दुधी भोपळा 60 दिवसानंतर आपला रेग्युलर दुधी भोपळा चालू राहील. हम्म. कारण 20/5 वरती लागवड असल्या कारणाने तो माझ्या अंदाजानुसार पुढील 6 महिने चालावा अशी अपेक्षा आहे. ओके. तर तुम्ही योग्य माहिती दिली आपल्या शेतकऱ्यांसाठी. तर मला असं म्हणायचंय मिश्र शेतीचा फायदा अजून काय राहू शकतो आपल्या शेतकऱ्यांसाठी? मिश्र शेतीचा फायदा अजून काय कमी जागेत जास्त उत्पादन घेऊ शकतो ही पहिलं हे. बरोबर. त्याच्यानंतर कसं आहे दुधी भोपळा, कोबी आणि बीट हे तिन्ही पण वेगवेगळ्या गटातली पिकं आहेत. त्यात कसं दुधी भोपळा वेलवर्गीय पिकामध्ये तो वरती बागावरती जाणार आणि तोपर्यंत खाली बागावरती जाईपर्यंत खाली बिटाची आणि कोबीची हार्वेस्टिंग होऊन जाणार. बरोबर. साधारणतः पाहू शकतो हे 3 पिकांपैकी 2 पिकांना जरी चांगले बाजारभाव भेटले तर पूर्णपणे आपल्याला प्रॉफिटेबल शेती आपली होऊ शकते. आता 3 पिकांमध्ये कोबी, बीट आणि दुधी भोपळा ह्याच्यामध्ये कसं आहे दुधी भोपळा का लॉंग टर्मचा हे आहे, लॉंग टर्म साठी लावलेला आहे. आणि बीट आणि कोबी असा आहे की ती शॉर्ट टर्म मध्ये 65 ते 70 दिवसामध्ये पूर्णतः हार्वेस्टिंग होऊन पूर्णतः मोकळे होईल. त्यामुळे त्या काळामध्ये आपल्याला बाजारभाव थोडे डाऊन जरी असले किंवा काही असलं तर आपण वेगळ्या क्षेत्रात लावलेलं नाही का त्याला आपल्याला वेगळं कुठली ट्रीटमेंट करायची आहे. सगळ्यांना एकच ट्रीटमेंट करता आहे. त्याच्यामुळे कसं कमी खर्चात जास्त उत्पादन न घेऊन आपण थोडं भांडवलाकडे आपलं हे होईल. हा, म्हणजे पूर्ण कमी भांडवलामध्ये चांगलं उत्पादन होऊ शकतं. बरोबर. एक चांगला आदर्श बाकीच्या शेतकऱ्यांसाठी आपले जे सागर शेठ हाडवळे आहेत यांनी दिलेला आहे. कारण पाहू शकता आज बऱ्यापैकी तरकारी पिकांना कधी कधी बाजारभाव चांगल्या पद्धतीने मिळतात तर कधी पूर्णपणे डाऊन असतात. जर या पद्धतीने आपण मिश्र शेती केली, एक 3 ते 4 पिकांची मिश्र शेती केली तर कमीत कमी 1-2 पिकांना जरी चांगले बाजारभाव मिळाले तर आपले पूर्ण खर्च निघून आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. अशा पद्धतीने यांनी एक नवीन प्रयोग आणि एक नवीन आदर्श आपल्या शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे. तर मी आपले जे सागर शेठ हाडवळे यांचं अभिनंदन करतो. बाकीच्या शेतकऱ्यांना असंच मार्गदर्शन करत जा. आणि त्यांचा एक मेन उद्देश कसा आहे पाहिलं गेलं तर रासायनिक खतांचा रासायनिक कीटकनाशकांचा असेल, बुरशीनाशकांचा वापर कमी करतात ते आणि सेंद्रिय शेतीवरती जास्त त्यांचा फोकस आहे. तर अशा पद्धतीनेच आपली शेती टिकवण्यासाठी आपली माती टिकवायची असेल तर सेंद्रिय शेती खूप काळाची गरज आहे. हा, त्यामध्ये आता सेंद्रिय शेती तुम्ही बोलले मी आपली काय म्हणतो खतं वगैरे वापरतो. हा, जैविक खतं वगैरे वापरता. त्यामध्ये कोणकोणती खतं वापरता किंवा स्लऱ्या कोणत्या करता? आपण डिकम्पोजर करतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्लरी आपण गुळ, ताक, अंडी, दही याचा आपण 10 दिवस भिजत घालून त्याचं ड्रिपद्वारे त्याचं पाणी करून सोडतो. त्याच्यानंतर आपण तेच ताक आणि अंडी आपण 2 दिवस भिजत घालून तिसऱ्या दिवशी त्याचा स्प्रे पण घेतो. 100 ग्रॅम 100 ml त्याचा स्प्रे पण घेतो ताक आणि अंड्याचा. ताक, अंडी, गुळ. बरोबर. ताक, अंडी, गुळाचा नाही घेतो, गुळाचा सेपरेट स्प्रे घेतो. ताक आणि अंड्याचा आपण स्प्रे घेतो. ते सगळ्या पिकांसाठी लागू सगळ्याच पिकांसाठी लागू पडतो तो आपल्याला. तुम्हाला रिझल्ट वगैरे चांगले येतात. आता तुम्ही कोबीचं बघू शकता. मी आपण त्याला कुठल्या प्रकारे आतापर्यंत फक्त एकच प्रोक्लेम आणि M45 ची फवारणी झालेली आहे. त्याच्या आधी आपण ताक आणि अंडी हे 2 दिवस भिजत घालून त्याच्या 2-3 फवारण्या घेतलेल्या आहेत. तुम्ही आज त्याची ग्रीनरी बघू शकता. आज कुठल्याही प्रकारची आपण त्याला कुठल्याही प्रकारची कीड वगैरे काही दिसतच नाही. बरोबर. एक पान खाल्लेलं कुठं दिसत नाही आपल्याला. आणि चमक, ते पानावरची चमक आपण पाहू शकता एक चांगल्या पद्धतीने. जे तुम्ही कमी भांडवलात एक चांगली शेती करताय आणि एक चांगला आदर्श आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांना देताय.
ओके. तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. मी सागर आढवळे, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9890 29 85 10. ओके. तर धन्यवाद सर. आपण धन्यवाद एक साहेब. चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.